एक महत्त्वाची बातमी बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतनं महत्त्वाची अपडेट समोर येते। मुंडे पालकमंत्री असताना झालेल्या घोटाळ्याचे पुरावे आता सादर करण्यात आले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सुरेश धस यांनी पुराव्याचा पेनड्राईव्ह अजित पवारांकडे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवाटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल? हा पुरावा आता सुरेश धस यांनी अजित पवारांना दिल्याचं कळत आहे। नक्कीच बीडची डीपीडीसीची बैठक साधारण 1 तास झालं या ठिकाणी सुरू असल्याची आपल्याला माहिती समोर येते आणि याच बैठकीमध्ये बीड आणि सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यातला वादाचा जो अध्याय आहे तो सुद्धा त्या ठिकाणी कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात जर पुरावे असतील तर कारवाई करू अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं। त्यावेळेला सुरेश धस यांनी सभागृहात जातानाच माध्यमांना सांगितलं होतं की पुराव्यांचा पेनड्राईव्हच मी अजित पवारांकडे देणार आहे। त्याच पद्धतीनं सुरेश धस यांनी आत्ताची ही जी बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांचे जे घोटाळे आहेत त्या घोटाळ्या संदर्भातल्या पुराव्याचा एक पेनड्राईव्हच त्यांनी अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि हा सगळा जो पुरावे आहेत पेनड्राईव्ह जो सुपूर्द केलाय त्यानंतर त्या ठिकाणी काही थोडासा चर्चा गडबड होत होती। मात्र तेवढ्यात अजित पवारांनी मोठ्या आवाजात बोलून बैठक पुढे सुरू ठेवलंय, पुढे नेण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे सभागृहात शांतता पसरलेली आहे। मात्र धनंजय मुंडे आणि सुरेश धस हा वाद जो आहे तो डीपीडीसीच्या बैठकीमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। कारण त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या विरोधातले महत्त्वाचे पुरावे पेनड्राईव्हच्या माध्यमातून सुरेश धस यांनी अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केलेले आहेत। त्यामुळे सुरेश धस यांनी दिलेले पुरावे अजित पवार हे पाहतील का, ते पुराव्याची तथ्यता तपासतील का आणि त्यानंतर कारवाई होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचा वाद कायम असल्याचं या ठिकाणी नक्कीच दत्ता, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर धस यांनी पुरावे सादर केल्यानंतर बैठकीत शांतता पसरल्याची माहिती या ठिकाणी मिळते। एक महत्त्वाची बातमी बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतनं महत्त्वाची अपडेट समोर येते। मुंडे पालकमंत्री असताना झालेल्या घोटाळ्याचे पुरावे आता सादर करण्यात आले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सुरेश धस यांनी पुराव्याचा पेनड्राईव्ह अजित पवारांकडे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवाटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल? हा पुरावा आता सुरेश धस यांनी अजित पवारांना दिल्याचं कळत आहे। नक्कीच बीडची डीपीडीसीची बैठक साधारण 1 तास झालं या ठिकाणी सुरू असल्याची आपल्याला माहिती समोर येते आणि याच बैठकीमध्ये बीड आणि सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यातला वादाचा जो अध्याय आहे तो सुद्धा त्या ठिकाणी कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात जर पुरावे असतील तर कारवाई करू अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं। त्यावेळेला सुरेश धस यांनी सभागृहात जातानाच माध्यमांना सांगितलं होतं की पुराव्यांचा पेनड्राईव्हच मी अजित पवारांकडे देणार आहे। त्याच पद्धतीनं सुरेश धस यांनी आत्ताची ही जी बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांचे जे घोटाळे आहेत त्या घोटाळ्या संदर्भातल्या पुराव्याचा एक पेनड्राईव्हच त्यांनी अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि हा सगळा जो पुरावे आहेत पेनड्राईव्ह जो सुपूर्द केलाय त्यानंतर त्या ठिकाणी काही थोडासा चर्चा गडबड होत होती। मात्र तेवढ्यात अजित पवारांनी मोठ्या आवाजात बोलून बैठक पुढे सुरू ठेवलंय, पुढे नेण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे सभागृहात शांतता पसरलेली आहे। मात्र धनंजय मुंडे आणि सुरेश धस हा वाद जो आहे तो डीपीडीसीच्या बैठकीमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। कारण त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या विरोधातले महत्त्वाचे पुरावे पेनड्राईव्हच्या माध्यमातून सुरेश धस यांनी अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केलेले आहेत। त्यामुळे सुरेश धस यांनी दिलेले पुरावे अजित पवार हे पाहतील का, ते पुराव्याची तथ्यता तपासतील का आणि त्यानंतर कारवाई होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचा वाद कायम असल्याचं या ठिकाणी नक्कीच दत्ता, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर धस यांनी पुरावे सादर केल्यानंतर बैठकीत शांतता पसरल्याची माहिती या ठिकाणी मिळते। आपका वादा IGI सर्टिफाइड, आपकी विरासत IGI सर्टिफाइड, आपका लक्ष्य IGI सर्टिफाइड, आपका हीरा IGI सर्टिफाइड। क्योंकि खास पलों को चाहिए ऑथेंटिक हीरे। आपके हीरे को करिए IGI सर्टिफाइड। 14 चरण वाली ग्रेडिंग प्रक्रिया, 50 वर्षों का भरोसा। IGI ट्रस्ट सर्टिफाइड। जो पहिल्यापासून चालत आलाय तोच लावायचा होता। यांना काळाच्या पाठी चालू द्या। तुम्ही निवडा नवीन बिर्ला ओपस पेंट्स। बॉसचं जेवण खूप टेस्टी असतं। ओ, जेमिनीमध्ये बनवलंय, भारताचं नंबर 1 क्वालिटी ऑइल। नाईस। 23 ब्रँड्सना क्वालिटी मध्ये हरवलं आहे। रिअली? गव्हर्नमेंट रेकग्नाइज टेस्टिंग एजन्सीने सांगितलंय। हो ना बॉस? व्हेरी गुड। आणि ही तुरीची डाळ आहे ना? चण्याची डाळ आहे। खाऊन बघ। अरे पिवळी डाळ रे, खा। तूर आणि चण्यातला फरक न समजणाऱ्यांनाही माहितीये। जेमिनीचं आहे भारताचं नंबर 1 क्वालिटी ऑइल, जे बनवी रोजचं जेवण हेल्दी। डोंट कॉम्प्रोमाइज, वापरा फक्त जेमिनी सनफ्लॉवर।